एमिवे बंटाय म्हणून प्रसिद्ध हिपहॉप गायक बिलाल शेख याला जीवे मारण्याची धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारा ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने, मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून तुझ्या सिंगरकडे 24 तास आहेत, 1 कोटी रुपये दे, नाहीतर मारून टाकू, अशी धमकी दिली होती. ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणे प्रसिद्ध केल्यानंतर ही धमकी आल्याने प्रकरणाला गंभीर स्वरूप आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या इसमाचा मोबाईल ट्रेस करून त्याला आसाममधून अटक केले. अरुण कुमार असे आरोपीचे नाव असून तो बीकॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने ही धमकी का आणि कुणाच्या सांगण्यावरून दिली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. NRI पोलीस स्टेशनमध्ये 255/2025 असा आपल्याकडे बंटाई रेकॉर्ड्स कंपनीच्या पब्लिश्ड मोबाईल नंबरवर 1 कोटी रुपये खंडणी मागण्याबाबतचा एक मेसेज अननोन मोबाईल नंबरवरून प्राप्त झाला होता. त्या संदर्भात आपल्याकडे खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने या मोबाईल नंबर बाबतीत डिटेल्स प्राप्त केले असता त्या संदर्भात NRI पोलीस स्टेशनची DBची टीम API ढगे आणि त्यांची टीम आपण आसामला रवाना केली होती आणि जिल्हा सोनितपूर येथून आपण या मोबाईल संदर्भातल्या एका आरोपीला पकडलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच तो मेसेज केल्याची कबुली दिली आणि तिथून आपण त्या आरोपीला इकडे ट्रान्झिट वॉरंटवर आणून कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं असता त्याला 5 तारखेपर्यंतची आपल्याला PC मिळालेली आहे. आरोपीचं नाव अर्णव कुमार हलोई असून त्याचं वय 19 वर्ष आहे. तो सध्या BCOMच्या फर्स्ट इयरला शिकत आहे.